दरवर्षी 1 तारखेला भीमा कोरेगाव इथे मोठ्या संख्येने आंबेडकरवादी किंवा आंबेडकर अनुयायी जे असतात ते त्या ठिकाणी येतात, कारण त्या ठिकाणी एक जयस्तंभ आहे, तिथे अभिवादन करण्यासाठी एक क्रांती दिवस आहे आणि त्याच्यासाठी त्या दिवसाचं स्मृती करण्यासाठी त्या ठिकाणी लोक येतात आणि त्यासाठी आता सध्या धम्म यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी पदयात्रा काढण्यात आलेली आहे चैत्यभूमी दादर ते चैत्यभूमीपासून ते भीमा कोरेगाव पर्यंत आणि त्याचे आयोजक जे आहेत डॉक्टर विलास खरात ते सध्या आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल या धम्म यात्रेबद्दल, काय सांगाल या पदयात्रेबद्दल, काय सांगाल? या धम्म यात्रेचं नाव धम्म क्रांती यात्रा असं आहे। यामध्ये हा प्रथम टप्पा आहे। ही देशव्यापी यात्रा निघणार आहे। त्यातला पहिला टप्पा चैत्यभूमी ते क्रांतीभूमी भीमा कोरेगाव। यातला पहिला मुद्दा हा आहे की महाबोधी महाविहार हा विधर्मीय लोकांच्या ताब्यातून मुक्त झाला पाहिजे, बीटी ॲक्ट रद्द झाला पाहिजे, हा प्रमुख मुद्दा आहे। पण त्याच्यासोबत इतरही जवळपास 20-25 मुद्दे आहेत। त्यातला दुसरा मुद्दा आहे की ईव्हीएम मध्ये गडबडी करून भाजपा राज्यात आणि केंद्रात निवडून आलेली आहे, ती काही जनमतावर निवडून आलेली नाहीये, म्हणून ईव्हीएम रद्द करणे हा या यात्रेचा एक मुख्य अजेंडा आहे। SIR एक धोकेबाजी आहे आणि SIR म्हणजे दुसरं तिसरं काही नसून CA-NRCचं एक मोठं षडयंत्र आहे। म्हणजे भारतीय लोकांना नागरिकत्वापासून वंचित करण्याचा SIR द्वारे कुटील डाव आहे, त्याच्या विरुद्ध हा यात्रा आहे। चौथा मुद्दा आहे की RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन नाही आहे। या संस्थेचं कुठेही पंजीकृत नोंदणी नाही आहे, ती घटनाविरोधी संघटना आहे। आणि त्याचे जे सरसंघचालक झालेले आहे गोलवलकर यांनी बंच ऑफ थॉटमध्ये भारताची घटना बदलून टाकली पाहिजे अशी उघड भूमिका घेतलेली आहे आणि वर्तमान BJP आणि RSS तेच काम करीत आहे, म्हणून RSS वर बंदी घातली गेली पाहिजे। अशा असंख्य मुद्द्यांसाठी ही यात्रा निघणार आहे। या यात्रेतून या सगळ्या गोष्टींचं तुम्ही जसं म्हणताय जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, नेमकं कसं या यात्रेतून, कारण ही पदयात्रा आहे, ही बौद्ध भिक्खूं सोबत निघणार आहे, तर याची जागृती नेमकी कशा प्रकारे होणार त्याबद्दल काय सांगा? यामध्ये बौद्ध भिक्खू आहेत, भिक्खुनी आहेत आणि मोठ्या संख्येने उपासक उपासिका सुद्धा जॉईन होणार आहेत आणि ठिकठिकाणी थांबे आहेत, टप्पे आहेत, सभा होणार आहेत आणि ही यात्रा कंटिन्यू चालत सकाळी संध्याकाळी सभेमध्ये रूपांतर होणार। अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या सभेंच्याद्वारे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लोकांचं जनजागरण केलं जाणार आहे। आता तुम्ही जसं वेगवेगळ्या मुद्द्यांवर म्हणालात, तर यात कुठेतरी राजकारणी किंवा कुठल्याही पक्षाचा देखील पाठिंबा तुम्हाला आहे का? ही पूर्णतः गैर राजकीय स्वरूपात निघालेली यात्रा आहे। या यात्रेला कुठलाही राजकीय पाठिंबा नाही आहे। राजकीय लोकांनी ईव्हीएमच्या विरोधात बोलायला पाहिजे, कारण आपण काही हुकुमशहा देशाचे प्रतिनिधित्व नाही करणारे लोक आहोत। कोणीच भूमिका घेत नाही, म्हणून आम्ही भूमिका घेत आहोत भारताचे नागरिक म्हणून की ईव्हीएम रद्द झाला पाहिजे आणि ईव्हीएम रद्द झाला पाहिजे। या मुवमेंटला जनआंदोलनाचं स्वरूप भविष्यात प्राप्त होईल, त्यावेळेस जर कोणी पाठिंबा दिला तर त्यावेळेस विचार करू। आता तुम्ही जसं म्हणालात की आता ही जी जनजागृती होणार आहे आता सध्या, पण कुठेतरी सतत होणाऱ्या महाबोधी महाविहारावर होणारं अतिक्रमण असेल किंवा मग वोट चोरीवर किंवा वोटिंग या पूर्ण व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह उभं केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी संविधानाचा देखील कुठेतरी शीलभंग होतोय असं देखील वाटतं का? कारण त्याच्यामुळे आणि त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष देखील केलं जात आहे, असं पण कुठेतरी वाटतंय का? बिहारमध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत तो आईना आहे, भारताचं भविष्य दाखवणारा। SIR आणला, सुप्रीम कोर्टामध्ये वाद झाला, मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आले, इलेक्शन कमिशननी BJPला मदत केली, आचारसंहिता घोषित झाली असताना त्या ठिकाणी मोदीने 10,000 रुपये प्रत्येक महिलेला दिले जाणार, मग आचारसंहिता कुठे गुंडाळली? तर तुम्ही जे म्हणत आहे की लोकशाहीचं वाटोळं करण्यात आलेलं आहे, ही गोष्ट जास्त खरी आहे। ईव्हीएम मशीनद्वारे गडबडी करूनच ते BJP आणि त्यांचे सहयोगी पक्ष बिहारमध्ये निवडून आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये खेळखंडोबा केलेला आहे, कोणता विरोधी पक्षच अस्तित्वात नाही आहे।
जे बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून जातात ते लोक शुद्ध होतात, म्हणजे त्यांच्या शुद्धतेची व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे आता ही जी धम्म यात्रा आहे ती अनेक उद्दिष्टांनी जे आहे ती काढण्यात येणार आहे आणि ती पदयात्रा आहे त्यातून जनजागृती देखील करण्यात येणार आहे. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ईव्हीएम घोटाळा असेल किंवा इतर अनेक विषय असतील, जसं महाबोधी महाविहारावर झालेलं अतिक्रमण आहे, तर या सगळ्याच मुद्द्यांवर एकंदरीत जनजागृती करणं हा मुख्य उद्दिष्ट या पदयात्रेचा असणार आहे. एक महत्वाचा मुद्दा की 12 मेला बिहारचा गव्हर्नर आरिफ मोहम्मद खानला पुढे केलं. धर्माने तो मुस्लिम आहे, पण तो कट्टर RSSचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्याची वर्णी गव्हर्नर पदावर नियुक्त झाली. त्याने पहाटे 8-8:30च्या दरम्यान मुख्य महाबोधी महाविहाराच्या विहारामध्ये पूजा केली. महंत ब्राह्मणांनी संस्कृत श्लोक उच्चारण केले आणि राज्यपालला जणू काही पुरोहित करून त्याच्या हस्ते काल्पनिक शिवलिंगाची पूजा केली. आणि परवा तोच राज्यपाल बोधगया या ठिकाणी इंटरनॅशनल चॅन्टिंग चालू होती, त्या ठिकाणी तो अतिथी म्हणून उपस्थित होता. तर ज्या गव्हर्नरला काहीही स्थान ठेवलेले नाही RSSच्या लोकांनी, तर बोधगयाचा कब्जा करण्यासाठी गव्हर्नर पदाचा ते दुरुपयोग करीत आहे. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? गव्हर्नर हा राष्ट्रपतीसारखा देशाचं संविधान, व्यवस्था, सुरक्षा अबाधित राहण्यासाठी एक सर्वोच्च पदावर बसलेला आहे. पण यांनी काय केलंय? सरन्यायाधीशाला गुलाम बनवलं, जजेसला यांनी ब्लॅकमेल करून विकत घेतलं आणि गव्हर्नरांचा यांनी वापर केला. म्हणजे थेट आरोप या ठिकाणी केले जातात आणि त्यामुळे आता नेमकं या धम्म यात्रेतून हे जे उद्दिष्ट आहे ते सफल होते का हे पाहणं खरं तर आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.